HM घाटमाता 9. आटपाडी नगरपंचायत निवडणूक 2025 ची निकालाची प्रतीक्षा संपलेली आहे. सर्व निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारामध्ये भारतीय जनता पार्टीचे युटी जाधव निवडून आले आहेत. त्यांना 7056 मते मिळाले आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे रावसाहेब सागर यांना 5889 मते मिळाले आहेत. तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे सौरभ पाटील यांना 3248 मते मिळाले आहेत. अपक्ष उमेदवार गुरुप्रसाद कवडे यांना 147 तर नोटाला 97 मते मिळाले आहेत. एकूण मतदान 16437 टपाली मतदानासह आटपाडी नगरपंचायतमध्ये नगराध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून आले आहेत. तर नगरसेवक पदांमध्ये सर्वात मोठा गट म्हणून शिवसेना शिंदे गट समोर आला आहे. त्यांचे 8 उमेदवार निवडून आले आहेत. दुसऱ्या नंबरचा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी ठरला आहे. त्यांचे 7 उमेदवार निवडून आले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट 1 उमेदवार व तीर्थक्षेत्र विकास आघाडी 1 उमेदवार. आता उपनगराध्यक्ष पदासाठी होणाऱ्या चुरशीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवारांना महत्त्व प्राप्त होणार आहे. एकूण बॉडी 17 उमेदवारांची आहे. आपण प्रभागनिहाय उमेदवारांना मिळालेली मते आणि कोण कोण उमेदवार निवडून आले हे आपण सविस्तर पाहूया. प्रभाग क्रमांक 1 मध्ये शिवसेनेच्या स्वाती सातारकर निवडून आल्या आहेत. त्यांना 451 मते मिळाली आहेत. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी भारतीय जनता पार्टीच्या माळी नम्रता यांना 275 मते मिळाली. तर अनिता माळी यांना 85 मते, 2 नोटासाठी एकूण मतदान 1813 टपाली मतदानासह. प्रभाग क्रमांक 2 मध्ये शिवसेनेच्या सावित्री नरळे विजयी झाले आहेत. त्यांना 485 मते मिळाली आहेत. तर भारतीय जनता पार्टीच्या शुभांगी गवंड यांना 311 मते मिळाली आहेत. ज्योती नरळे यांना 50 मते मिळाली आहेत. रोहिणी लवटे यांना 22 मते मिळाली आहेत. तर नोटाला 2 मते मिळाली आहेत. एकूण मतदान 870 झालेलं आहे. प्रभाग क्रमांक 3 मध्ये शिवसेनेचे अमरसिंह पाटील हे 248 मते घेऊन विजयी झाले आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी भारतीय जनता पार्टीचे रोहित जगताप यांना 192 मते पडली आहेत. तर विजय पाटील यांना 29 मते पडली आहेत. डॉक्टर श्रीनाथ पाटील यांना 70 मते पडली आहेत. नोटाला 1 मत. तर एकूण 540 मतांपैकी प्रभाग क्रमांक 4 मध्ये शिवसेनेचे धनाजी चव्हाण विजय झाले आहेत. यांना 356 मते मिळाली आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवीण जाधव यांना 284 मते मिळाली आहेत. जयंत माने यांना 73 तर अरुण चव्हाण यांना 48 मते मिळाली आहेत. नोटाला 4 मते. एकूण 765 मतापैकी प्रभाग क्रमांक 5 मध्ये शिवसेनेचे संतोष लांडगे हे विजय झाले आहेत. त्यांना 448 मते मिळाली आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी भारतीय जनता पार्टीचे नाथारामू लांडगे यांना 405 मते मिळाली आहेत. रवींद्र लांडगे यांना 58 तर वैभव सरतापे यांना 29 मते. एकूण 940 मतांपैकी प्रभाग क्रमांक 6 मध्ये भारतीय जनता पार्टीचे ऋषिकेश देशमुख विजय झाले आहेत. त्यांना 961 मते मिळाली आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे ब्रह्मदेव देशमुख यांना 421 मते मिळाले आहेत. तर सदानंद खरात यांना 13 मते मिळाले आहेत. नोटासाठी 3 मते मिळाले आहेत. तर 1396 मतांपैकी प्रभाग क्रमांक 7 मध्ये भारतीय जनता पार्टीचे जयंत पाटील विजयी झाले आहेत. त्यांना 300 मते मिळाले आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे शहाजी जाधव यांना 273 मते मिळाले आहेत. पोपट पाटील यांना 161 मते मिळाले आहेत. नोटाला 4 मते मिळाले आहेत. एकूण मतदान 738 झालेलं आहे. प्रभाग क्रमांक 8 मध्ये शिवसेनेच्या निशिगंधा पाटील विजयी झाले आहेत. त्यांना 697 मते मिळाली आहेत. तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे जयश्री पाटील यांना 330 मते मिळाले आहेत. सुनीता काळेबाग यांना 69 तर नोटाला 5 मते. एकूण 1101 मते झालेली होती. प्रभाग क्रमांक 9 मध्ये शिवसेनेच्या अनुजा चव्हाण विजयी झाले आहेत. त्यांना
461 मते मिळाली आहेत, तर त्यांचे प्रतिस्पर्धी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या रुपाली ऐवळे यांना 402 मते मिळाली आहेत. रेखा ऐवळे यांना 200 मते मिळाले आहेत, तर नोटाला 7 मते मिळाले आहेत. एकूण मतदान 1070 झालेलं आहे. प्रभाग क्रमांक 10 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या राधिका दौंडे ह्या विजयी झाल्या आहेत. त्यांना 349 मते मिळाली आहेत, तर शिवसेनेच्या वैशाली राऊत यांना 253 मते मिळाली आहेत. तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या प्रीती हजारे यांना 162, तर नोटाला 8. एकूण मतदान 772 झालेलं आहे. प्रभाग क्रमांक 11 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या ललिता जाधव ह्या विजयी झाल्या आहेत. त्यांना 529 मते मिळाली आहेत, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या शीतल चोथे यांना 311 मते मिळाली आहेत. कुसुम काळे यांना 29 मते मिळाली आहेत. शालन कुंभार यांना 60 मते मिळाली आहेत. नोटाला 17 मते मिळाली आहेत. एकूण 946 मतदान झालेलं आहे. प्रभाग क्रमांक 12 मध्ये भारतीय जनता पार्टीचे महेश देशमुख हे विजयी झाले आहेत. त्यांना 636 मते मिळाली आहेत, तर शिवसेनेचे डॉक्टर विनय पत्की यांना 338 मते मिळाली आहेत. नोटाला 8 मते मिळाली आहेत. एकूण मतदान 982 झालेलं होतं. प्रभाग क्रमांक 13 मध्ये भारतीय जनता पार्टीचे अजित जाधव हे विजय झाले आहेत. त्यांना 315 मते मिळाली आहेत, तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे यल्लाप्पा पवार यांना 260 मते मिळाली आहेत. शिवसेनेचे दत्तात्रय जाधव यांना 149 मते मिळाली आहेत. गणेश माने यांना 27 मते मिळाली आहेत. नोटाला 2 मते मिळाली आहेत, तर एकूण मतदान 753 झालेलं आहे. प्रभाग क्रमांक 14 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संध्या पाटील ह्या विजयी झाल्या आहेत. त्यांना 500 मतं मिळाली आहेत, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या सुभद्रा पाटील यांना 362 मते मिळाली आहेत. पूजा जाधव यांना 96, विद्या नांगरे पाटील यांना 8, नोटाला 6 अशी एकूण 972 मतदान झालेलं होतं. प्रभाग क्रमांक 15 मध्ये भारतीय जनता पार्टीचे मनीषा पाटील ह्या विजयी झाल्या आहेत. त्यांना 411 इतकी मतं मिळाली आहेत, तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ताई माळे यांना 382 मतं पडली आहेत. शिवसेनेच्या अर्चना नांगरे यांना 338 मते पडली आहेत. अनुराधा शिंदे यांना 187 मतं पडली आहेत. नोटाला 3 मते. एकूण मतदान 1321 झालेलं होतं. प्रभाग क्रमांक 16 मध्ये शिवसेनेचे बाळासाहेब हजारे हे विजयी झाले आहेत. त्यांना 1030 मतं मिळाली आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी भारतीय जनता पार्टीचे विनायक पाटील यांना 336 मते मिळाली आहेत. महेश कुमार पाटील यांना 18 मते मिळाली आहेत. अक्षय जाधव यांना 4 मते मिळाली आहेत. नोटाला 4 मते मिळाली आहेत. एकूण 1397 मतदान झालेलं आहे. प्रभाग क्रमांक 17 मध्ये तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या मीनाक्षी पाटील या विजयी झाल्या आहेत. त्यांना 388 मते मिळाली आहेत, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी भारतीय जनता पार्टीच्या अक्काताई मरगळे यांना 385 मते मिळाली आहेत. रुपाली मनोहर मरगळे यांना 280 मते मिळाली आहेत. नोटाला 6 मते मिळाली आहेत. एकूण मतदान 1059 झालेलं आहे. मंडळी, अपडेट मिळवण्यासाठी पाहत राहा आमचे न्यूज चॅनलला लाईक करा. आपल्या प्रतिक्रिया कळवण्यासाठी कमेंट करा आणि बातमीला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. नमस्कार. HM घाटमाता न्यूज.